बाबा गेला तरी बाबा जे मित्र आहे मनोजी खंडारे यांचा जे मोठा भाऊ आहे त्याचा काल ॲक्सिडेंट झाला रात्री 12 वाजता. कारण त्या ॲक्सिडेंट जे झाला त्याच्या मागचं मूळ कारण जे आहे, कारण हे जे अर्धवट जे ते शासन त्याच्यावर दखल नाही घेत आहे किंवा ते रोड व्यवस्थित नाही बांधत आहे, मुळं ते त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. इथं हाच ॲक्सिडेंट नाही होता, याच्या पहिले बरेच काही ॲक्सिडेंट झालेले आहे. तर याच्यावर शासनाने चांगली दखल घेऊन काम सुरळीत करायला पाहिजे. काय तिथं अडचण आहे, काय त्रास तिथं अर्धवट सोडलेला आहे ते आता शासनालाच माहीत असेल की कशा पद्धतीने अर्धवट सोडलं ते सांगा ना. सिमेंट रोडचं काम चालू आहे आणि तिथं कसं सिमेंट रोडचं काम चालू आहे. सिमेंट रोडचं काम चालू आहे, अर्धच काम झालेलं आहे. कारण तिकडं पूल असल्यामुळं पुलाच्या 100 मीटरपर्यंत काम झालेलं आहे आणि पूल तिकडं जसा आहे तसाच आहे. कारण त्या पुलापाशी नाही का गड्डे आहे, जर गाडी स्पीडमध्ये जर आली तर त्या गड्ड्यात ते गाडी म्हणजे आदळून असून ते त्याचा ॲक्सिडेंट होत आहे. त्याच्याकडं शासनानं काम करायला पाहिजे. तो रोड जर झाला असता तर हा जर रोड जर झाला असता तर हा अपघात नाही झाला असता आणि हे 3 जे व्यक्ती जे गेले आज आपल्यातून तर ते त्या घटना नाही घडल्या असत्या. माझं नाव तानाजी भगवान शितोळे. खरं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला होता आणि प्रचंड पाऊस दारव्हा तालुक्यामध्ये झालेला आहे. अनेक नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आले आणि आता सुद्धा पाऊस चालूच आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे. अविनाश खंडारे हा त्याच्या परिवाराला घेऊन त्याच्या पत्नी माधवीताई आणि प्राची साची अशा 2 मुली घेऊन प्रवासात होता आणि नदीला नाल्याला पूर आल्यामुळे त्या पुरात ते वाहून गेले आणि ते स्वतः बचावलेले आहे. या संपूर्ण घटनेची जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा तातडीनं SDPO, SDO आणि तहसीलदार या सर्व प्रशासनातल्या जिल्हाधिकाऱ्यापासून सर्वांना मी सूचना दिल्या. रात्र असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला करता आल्या नाही, परंतु त्याच्यामध्ये अविनाश हा झाडावर चढून असल्यामुळे त्याला शोधता आलं. परंतु घरातले जे मेंबर आहेत त्यांचं दुर्दैवी अंत झालेला आहे. यामुळे खरं तर सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय दुःखद संवेदना आम्ही सर्वजण व्यक्त करतो आहे. परंतु याच्यामधून अनेक गोष्टी सुद्धा लक्षात आलेल्या आहे. कारण जेव्हा पाऊस चालू होता तर जवळपास 9 वाजता तो रस्ता बंद झाला होता. मग तो रस्ता जेव्हा बंद झाला होता त्यावेळेस प्रशासनाच्या माध्यमातून ज्या सूचना द्यायला पाहिजे होत्या त्याची चौकशी या ठिकाणी मी करणार आहे. त्यासोबतच रात्रीच्या वेळेस अशा काही घटना झाल्या तर त्या घटनेमध्ये शोध कार्यासाठी ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या जिल्हा प्रशासनाकडे होत्या की नाही त्याची तपासणी मी करणार आहे आणि नसेल तर मग त्याला उपलब्ध कशा पद्धतीनं करून घेता येईल या दृष्टीनं तातडीनं मी बैठक घेणार आहे आजच. अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु या सर्व गोष्टीची दखल घेऊन प्रशासनाला, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि सर्वांना सूचना मी दिल्या होत्या आणि आज मी त्या कुटुंबाला भेटायसाठी, सांत्वन करायसाठी सुद्धा आलो आहे. काल म्हणजे मध्यरात्री 12:30च्या दरम्यान देहली पुलाजवळ दारवा ते आर्नी रोडच्या दरम्यान एक एर्टिगा वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाल्याने आपली टीम इथे पोहोचलेली होती. यातील गाडीमधील चालक अविनाश खंडारे हे पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडल्याचं रात्रीचं आपल्याला लक्षात आलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण रेस्क्यू टीम यवतमाळ येथून बोलवली होती. पहाटे 3:30 पावणे 4च्या दरम्यान त्यांना सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आणि हॉस्पिटलाइज केलेलं होतं. मात्र त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 मुली ह्या रात्री काही आपल्याला सापडलेल्या नव्हत्या. आज सकाळपासून पुन्हा त्यांची शोध मोहीम सुरू होती. तर आत्ता त्यांच्या 2 मयत मुलींचे प्रेत आपल्याला सापडले आहेत. गाडी आपल्याला सापडली आहे आणि त्यांच्या पत्नीचं जे आहे काढण्याचं काम चालू आहे. यातील जे अविनाश खंडारे आहेत ते दुकानाचा व्यवसाय चालवत होते. सोबत त्यांच्याकडं गाडीचा चालक गाडी पण होती, चालक म्हणून पण काम करत होते आणि त्यांच्या पत्नी या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या 2 मुली या शाळकरी मुली आहेत.
सर ते झाडावर अडकलं तर कसं एकंदरीत लक्षात आलं? त्यांनी जेव्हा ह्या इन्सिडेंट झालेला होता, वाहन वाहून जात असतानाच गावातील त्यांच्या नातेवाईकांना फोन केलेला होता. त्यांच्या फोनवरून त्यांनी आपल्या पोलीस अधिकारी अंमलदारांशी संपर्क केला नातेवाईकांनी, आणि हे त्या झाडावर होते रोडवरून. तर त्यांचा जो आवाज होता त्यावरून आपल्याला लक्षात आलं की हे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत. इथे रात्री अंधार असल्यामुळे ते दिसत नव्हतं, मात्र आपण टॉर्चच्या साह्यानं आणि त्या आवाजाच्या दिशेनं त्यांना रेस्क्यू टीम येईपर्यंत आश्वस्त करत होतो, धीर धरण्यासाठी सांगत होतो, तुम्हाला मदत पोहोचत आहेत हे कळवत होतो त्यांना. आणि एकदा मदत आल्यानंतर त्यांची सुखरूप सुटका आपण त्यातून केलेली आहे.